मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीमराय. नमस्कार मित्रांनो, मराठी आनंद या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत एका संघर्षमय जीवनाची सत्यकथा. एका महामानवाच्या जिद्दीचा प्रवास, स्वतःच्या हक्कासाठी, समाजाच्या उद्धारासाठी अपार संघर्ष करणाऱ्या विचारवंताचा आत्मसंघर्ष. माझी आत्मकथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विशेष व्हिडिओ मालिकेत आम्ही सादर करत आहोत बाबासाहेबांच्या जीवनाचा संपूर्ण प्रवास. त्यांच्या स्वतःच्या शब्दातून प्रत्येक प्रकरणामध्ये आपण पाहणार आहात संघर्ष व यशाची प्रेरणादायी कहाणी. समाजातील अंधश्रद्धा, विषमता आणि अन्यायाविरुद्धची लढाई, विचारांचा ठेवा आणि क्रांतिकारी परिवर्तनाचे टप्पे. चला जाणून घेऊया बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दांमधूनच त्यांचे जीवन. सुरुवात करूया आजच्या या ऐतिहासिक व्हिडिओच्या प्रवासाची. तत्पूर्वी मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बुद्धिझम व्हर्सेस कम्युनिझम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अंतर्दृष्टी. या खास व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की माझी आत्मकथा या ग्रंथाच्या प्रकरण 49 मध्ये पृष्ठ क्रमांक 178 ते 181 वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धर्म आणि मार्क्सच्या कम्युनिझम या दोन विचारांमधील विचारधारांमधील तत्वज्ञानिक आणि व्यावहारिक साम्यभेद हे कशा प्रकारे मांडलेले आहेत. या प्रवासात आपण जाणून घेणार आहोत बुद्धिझमची सरस जीवनमार्गीय वैशिष्ट्ये आणि ध्येयवाद, कम्युनिझमच्या सिद्धांतामधील समानता, भिन्नता आणि अराजकतेचा प्रश्न, श्रीमंत गरीब, मालमत्ता, कामगार किसानशाही यांच्यावर मार्क्सची मते नेमकी काय आहेत, पुनर्जन्म, दुःख निवारण आणि विनय पिटकातील कडक नियम यांचा मानवतेवर प्रभाव, आणि शेवटी डॉक्टर आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून बुद्धिझम आणि कम्युनिझम या दोन शक्ती जगाच्या सामर्थ्यावर आणि मानवाच्या कर्तव्यावर कसा प्रभाव पाडतात हे उलगडून पाहूया. तर मग सुरू करूया हा तत्वज्ञानाचा आणि समाजशास्त्राचा रोमांचक संवाद. मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला न चुकता आपण सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओमधील सर्व व्हिडिओ हे तुम्हाला न चुकता पाहायचे आहेत, जी या पुस्तकावर आधारित संपूर्ण सिरीज आहे. सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या प्रकरणाला. बुद्ध की मार्क्स, बुद्धिझम की कम्युनिझम या विषयावर नेपाळची राजधानी काठमांडू येथे 20 नोव्हेंबर 1956 रोजी जागतिक बौद्ध परिषदेच्या 4थ्या अधिवेशनात केलेले भाषण. बुद्धिझम हा जीवनाचा मार्ग आहे, त्याचप्रमाणे कम्युनिझम देखील जीवनाचा मार्ग आहे. तेव्हा यापैकी कोणता जीवनमार्ग अधिक चांगला आहे हे समजावून घेतले पाहिजे. कम्युनिझम जो जीवनमार्ग दाखवितो त्यापेक्षा बुद्धिझमने दाखवलेला जीवनमार्ग सरस आहे. यानंतर बुद्धिझम व कम्युनिझमची ठळक वैशिष्ट्ये थोडक्यात सांगतो. त्या वैशिष्ट्यांवरून बुद्धिझम व कम्युनिझमच्या ध्येयवादात कोठे साम्य आहे व कोठे भिन्नता आहे याची कल्पना येईल. शेवटी बुद्धिझमचा जीवनमार्ग चिरंतन आहे याची खात्रीच पटेल, कारण जो मार्ग चिरंतन नसेल तो मार्ग तुम्हाला जंगलाकडे नेणारा असेल, तो तुम्हाला अराजकतेकडे नेणारा असेल. त्या मार्गाने जाण्यात काहीच अर्थ नाही. मात्र तुम्हाला सांगितलेला मार्ग सावकाशीचा, थोडा दूरचा असेल, तथापि तो खात्रीचा असेल आणि तुम्हास शेवटी सुरक्षित व भक्कम भूमीवर नेत असेल, तर माझ्या मते दुसऱ्याच मार्गाने जाणे मानवाचे कर्तव्य ठरेल. आता मुख्य विषयाकडे वळतो. कम्युनिझमचा सिद्धांत तरी काय आहे? जगात पिळवणूक आहे या तत्वाने
कम्युनिझमची सुरुवात होते. श्रीमंतांकडे जी धनसंपत्ती आहे तिच्या जोरावर श्रीमंत लोक गरिबांची पिळवणूक करतात, त्यांना गुलाम बनवितात व गुलामगिरीमुळे ते दुःखात व दारिद्र्यात खितपत पडतात. कार्ल मार्क्सचा हा मूळ मुद्दा आहे. मार्क्सने वापरलेला शब्द पिळवणूक असा आहे. यावर मार्क्सने काय उपाय सांगितला आहे, तर मार्क्सने सांगितलेला उपाय असा आहे. एका वर्गाची गरिबी व दुःख थांबविण्यासाठी खाजगी मालमत्तेला प्रतिबंध केला पाहिजे. मार्क्सचे म्हणणे असे आहे की कोणीही खाजगी मालमत्ता बाळगू नये, कारण मार्क्सच्या तांत्रिक भाषेत बोलायचे म्हणजे खाजगी मालमत्तेचा मालक हाच कामगारांच्या श्रमशक्तीच्या उत्पादनाचे ज्यादा धन स्वतः घेत असतो, अगर बळकावित असतो आणि कामगारास ते ज्यादा धन मिळत नसते. यावर मार्क्स असा प्रश्न उपस्थित करतो की कामगारांच्या श्रमाने निर्माण केलेले ज्यादा धन मालकाने काय म्हणून घ्यावे, हे ज्यादा धन कोणी घ्यावे. याबद्दल मार्क्सचे उत्तर असे आहे की या ज्यादा धनाचा मालक राज्य असल्याने राज्यानेच ते घ्यावे. याच विचारसरणीतून मार्क्सने कामगार किसानशाहीच्या हुकुमशाहीचा सिद्धांत मांडलेला आहे. म्हणजे राज्य चालवायचे असेल तर पिळल्या जाणाऱ्या वर्गानेच ते चालवले पाहिजे, पिळवणाऱ्या वर्गाने ते चालविता कामा नये, असे मार्क्सचे म्हणणे आहे. आता बुद्धिझमची तपासणी करू आणि मार्क्सने जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्याबद्दल भगवान बुद्धांनी काय सांगितले आहे ते पाहू. याबद्दल खुद्द बुद्ध काय म्हणतात, बुद्धांनी कशी सुरुवात केली, बुद्धांनी आपल्या धर्माची उभारणी कोणत्या मूलभूत पायांवर केली आहे. 2500 वर्षापूर्वी बुद्धांनी गरिबांच्या दुःखावरच आपल्या धर्माचा सिद्धांत उभा केला. जगात दुःख आहे असे भगवंतांनी सांगितले आहे. बुद्धांनी पिळवणूक हा शब्द वापरलेला नाही हे खरे आहे, मात्र भगवंतांनी आपल्या धर्माचा पाया दुःख निवारणच ठेवलेला आहे. दुःख या शब्दाचा अर्थ अनेक प्रकारे लावला जातो हेही खरे आहे. पुनर्जन्म, अगर पुनर्जन्माचा फेरा म्हणजे दुःख असा काही जण अर्थ लावतात. या अर्थाशी मी सहमत नाही. बौद्ध धर्माच्या ग्रंथांमध्ये अशी अनेक स्थळे आहेत की त्यामध्ये दुःखाचा अर्थ गरिबी असा स्पष्ट आहे. तेव्हा बुद्धिझम व कम्युनिझम यांचा पाया पाहिल्यास त्या दोहोंमध्ये कसल्याच प्रकारचा फरक नाही हे स्पष्ट होते. म्हणजे हा मूलभूत पाया मिळवण्यासाठी बौद्ध बांधवांनी मार्क्सकडे जाण्याची काही आवश्यकता नाही. हा पाया भगवंतांनी आधीच शेकडो वर्षापूर्वी पूर्णपणे भक्कमरित्या बौद्ध धर्मात बसविला आहे. भगवान बुद्धांनी जीवनाच्या वस्तुस्थितीवरच बोट ठेवले आहे. ही वस्तुस्थिती म्हणजे लोक दुःखात राहतात ही होय. यामुळे कम्युनिझममध्ये जे तत्व आहे त्यातील भरपूर भाग बुद्धिझममध्ये आहे. विशेष आहे की भगवंतांनी हे जे सांगितले ते मार्क्सचा जन्म होण्यापूर्वी 2500 वर्षे अगोदरच सांगितलेले आहे. खाजगी मालमत्तेबद्दल देखील बुद्धांचे तत्त्वज्ञान व मार्क्सचे तत्त्वज्ञान या दोन्ही तत्त्वज्ञानांचा फार जवळचा ऋणानुबंध आहे. मार्क्सने खाजगी मालमत्तेबद्दल सांगितले, खाजगी मालमत्ता हे उत्पादनाचे साधन असल्यामुळे पिळवणूक थांबवायची असेल तर ही खाजगी मालमत्ता राज्याच्या मालकीची करावी. म्हणजे खासगी मालमत्तेच्या आधारावर मालकवर्ग मजुरांची पिळवणूक करणार नाही. आता संघात याबाबत काय सांगितले आहे ते पाहू. भिक्खूंकरिता संघाकरिता भगवान बुद्धांनी कोणते नियम केलेले आहेत. भगवान बुद्धांनी असे सांगून ठेवले आहे की कोणत्याही भिक्खूने खाजगी मालमत्ता बाळगू नये. एवढेच नव्हे तर खाजगी मालमत्तेबाबत संघाचे नियम जे कडक आहेत तेवढे कडक नियम रशियातही नाहीत. भिक्खूस खाजगी मालमत्ता धारण करता येत नाही. त्यास फक्त 5 वस्तू बाळगता येतात.
त्या म्हणजे हजामतीसाठी पाते, पाण्यासाठी लोटा, भिक्षेसाठी भिक्षापात्र, अंगावरील 3 वस्त्रे व शिलाईसाठी सुई. कम्युनिझमचे महत्त्व खाजगी मालमत्ता नष्ट करण्यामध्ये असेल तर बुद्धांनी सांगितलेल्या विनय पिटकातील नियमांपेक्षा कडक नियम कोठेही सापडत नाहीत. कम्युनिझमचे ध्येय साध्य करण्याकरता, कम्युनिझम स्थापन करण्यासाठी म्हणजे गरिबी निवारण्यासाठी, खाजगी मालमत्ता नष्ट करण्यासाठी विरोधकांची हत्या करणे, त्यांना ठार मारणे ही साधने कार्ल मार्क्स अगर कम्युनिस्ट करू इच्छितात. आणि येथेच बुद्धिझम व कम्युनिझममध्ये मूलभूत फरक आहे. भगवान बुद्धांचे मार्ग लोकांना हिंसेपासून परावृत्त करण्याचे, युक्तिवादाने पटवून देण्याचे, नैतिक शिकवण देण्याचे व ममतेचे आहेत. बुद्धिझम व कम्युनिझम यात फरक आहे तो असा, कम्युनिस्ट शक्ती ही पाशवी शक्तीवर आधारलेली आहे. कम्युनिस्ट पद्धती रशियन लोकांनी राजीखुशीने स्वीकारलेली नाही, त्यांनी ती भीतीमुळे स्वीकारलेली आहे. या दृष्टीने पाहिले तर बुद्धिझम शुद्ध लोकशाहीवादी आहे. भगवान बुद्ध हे लोकशाहीचे महान पुरस्कर्ते होते. अभ्यासवृत्तीने बुद्धिझम व कम्युनिझमचा दीर्घकाळ अभ्यास करून मी या ठाम निर्णयास आलो आहे की मनुष्य मात्राचे दुःख निवारण्यासाठी जो बुद्धाने उपदेश केला आहे व जी पद्धती सांगितलेली आहे ती अतिशय सुरक्षित व पक्की आहे. तर मित्रांनो, आजच्या बुद्धिझम व्हर्सेस कम्युनिझम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अंतर्दृष्टी या व्हिडिओत आपण पाहिले की बुद्धिझमचे सरस जीवनमार्ग आणि त्याची शुद्ध लोकशाहीवादी वैशिष्ट्ये, कम्युनिझमच्या सिद्धांतातील साम्य, भिन्नता, अराजकतेचा प्रश्न आणि कामगार किसानशाहीची हुकुमशाही, श्रीमंत गरीब, खाजगी मालमत्ता आणि पुनर्जन्म, दुःख निवारण या बौद्ध धर्मग्रंथातील तत्वांचा समाजावर होणारा प्रभाव आणि डॉक्टर आंबेडकर यांच्या दृष्टिकोनातून बुद्धिझम व कम्युनिझम या 2 शक्तींचा मानवाच्या कर्तव्यावर, लोकशाहीवर व न्यायावर कसा संघर्ष आणि समन्वय साधतो. जर तुम्हाला हा विषय आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमचे विचार आणि प्रश्न कमेंटमध्ये नक्की कळवा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सुखी रहा आणि विचारशील रहा. जय भीम. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.